लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गांव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। अमरावती लोकसभा निवडणूक येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेली आहे। या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना अनेक पक्षांच्या वतीनं आणि काही अपक्ष उमेदवार हे असे 24 उमेदवार एकूण अमरावती लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत। स्थानिक उमेदवारांचा परिचय तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय, नेत्यांचा परिचय हा सर्वसामान्यांना व्हावा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवावेत या उदात्त हेतूने आपण निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज आपल्या इथे शिवसेनेचे दिनेश बुब यांना आपण आपल्या या VCN न्यूजच्या विदर्भ न्यूजच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे। सर्वप्रथम आपण दिनेश बुब यांचं VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये स्वागत करूया। सर, आपलं स्वागत आहे VCN न्यूजमध्ये। धन्यवाद। या निवडणुकीला सामोरं जाताना आपण शिवसेनेची जी काही ध्येय आणि धोरणं जाहीरनामा केलेला आहे तो कुठल्या प्रकारचा आहे आणि कसा आहे? शिवसेनेचे ध्येय व धोरणं हे जगविदित आहे। 80% समाजकारण, 20% राजकारण। परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना युतीच्या माध्यमातून भाजप व शिवसेनेची युती आहे त्या माध्यमातून आम्ही सामोरं जात आहोत आणि भाजपचाच मॅनिफेस्टो जो आहे तोच शिवसेनेचा मॅनिफेस्टो राहील। त्याच्यामध्ये देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, राम मंदिराचा प्रश्न आहे, त्या व्यतिरिक्त आतापर्यंत अभूतपूर्व असे जे विकास कामं या देशात झालेले आहे आणि आपण आपल्या शहरामध्ये सुद्धा ते अनुभवत आहे, या बाबतीतल्या मॅनिफेस्टोमध्ये पूर्ण उल्लेख आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रचार सुरू आहे। एकंदरीत जर समजा आपल्या अमरावती लोकसभेचा आपण विचार केला तर गेल्या 10 वर्षापासनं अमरावतीमध्ये शिवसेनेचं साम्राज्य आहे। अशी कुठली कामं आहेत, ठोस कामं आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जात आहात? अमरावतीमध्ये आपल्याला आठवत असेल तर आकाशवाणीचं केंद्र नव्हतं आणि जो आता सगळ्यात लोकप्रिय असा रेडिओवर कार्यक्रम चालतो तो FM च्या माध्यमातून चालतो, ते प्रसारण केंद्र या 10 वर्षात झालेले आहे। मेळघाटसारख्या दुर्गम भागामध्ये आरोग्यविषयक सोयीसुविधा, ॲम्ब्युलन्सेस इत्यादी कामं तर मोठ्या प्रमाणावर झाले आहे। परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून संबंध जिल्हाभर कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं जे जाळं उभारलं जात आहे ते कमीत कमी 15,000 कोटी रुपयाचं आहे। हे ठळक कामं आहे। या व्यतिरिक्त असंख्य कामं, शौचालयाची योजना असो, तुम्हाला आठवत असेल की पूर्वी फक्त अनुसूचित जातींकरताच शौचालय होते, अनुसूचित जातींकरताच घरं होते। परंतु या सरकारने आणि इथल्या खासदारांनी सर्व जाती धर्मांसाठी शौचालयाची व्यवस्था केली, बेघरांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांची व्यवस्था केली आहे, घरोघरी गॅस सिलेंडरची व्यवस्था झालेली आहे। सर्व कार्य शासन प्रशासनाचे ऑनलाईन झालेले आहे। एका पटवाऱ्याच्या दाखल्याकरता पूर्वी आठवडाभर तरी किमान पटवाऱ्याच्या मागे खस्ता खावा लागत होता शेतकऱ्यांना। आज या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन मिळत आहे। अशा असंख्य अनेक कामं केंद्र शासनाने आणि खासदारांनी अमरावती जिल्ह्यामध्ये केलेले आहे आणि त्या कार्याच्या भरोशावरच ते या लोकसभेच्या निवडणुकीत लाखो मतानं विजयी होतील असा आम्हाला आशावाद आहे। एकीकडे जर सद्यस्थितीचा विचार केला तर सुशिक्षित बेरोजगार ज्यांना म्हणतो अशी सुशिक्षित बेरोजगारी आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळते आहे।
आपल्या अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर किमान 10 ते 15 कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहे आणि त्यामधून किमान 10,000 इंजिनियर्स हे दरवर्षी निघत असतात. तुलनात्मकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर इंडस्ट्रीयल क्लस्टर ज्याला आपण म्हणू शकतो असा इंडस्ट्रीयल क्लस्टर हा अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेही उभा नाही. तर या सुशिक्षित बेरोजगारांनी नेमकं या निवडणुकीमध्ये काय करायला पाहिजे? शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करायला पाहिजे. नाही, पण इंडस्ट्रीयल क्लस्टर नसताना त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय कुठला आजपर्यंत घेण्यात आलेला? धोरणात्मक निर्णय एका लोकसभेच्या निवडणुकीवर, एका मतदारसंघावर कधीच अवलंबून नसतो. पूर्ण देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवर तो अवलंबून असतो. जरी अमरावतीमध्ये इंडस्ट्रीयल क्लस्टर नसलं तरी पुण्याला आहे, मुंबईला आहे आणि देशपातळीवर म्हटलं सर्व मेट्रो सिटीजमध्ये इंडस्ट्रीयल क्लस्टर आहे. जरुरी नाही की ज्या ठिकाणी जे एज्युकेशन मिळतं त्याच ठिकाणी त्याला वाव मिळेल, परंतु देशामध्ये या शिक्षण प्रणालीला स्कोप मोठ्या प्रमाणावर आहे. उलट पक्षी अमरावती जिल्ह्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित जे उद्योग आणायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून अडसूळ साहेबांचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे आणि निश्चितपणे ते या पंचवार्षिक योजनेमध्ये मार्गी लागेल. सर्वसामान्य ज्या ठिकाणी विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजची टीम पोचते आहे आणि ठिकठिकाणी जाते आहे, तर अशा ठिकाणी आपण बघतो आहेत सर की जनसामान्यांमधून जो आवाज ऐकू येतो आहे तो शिवसेनेचा आहे आणि भाजपाचा आहे. लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधान परत पुनश्च एकदा त्यांना पाहायचं आहे. परंतु असाही काही भाग आहे की जिथे लोक म्हणतात की खासदार आमचे कामं करत नाही. आता नेमकी खासदाराची कामं ही कुठली असतात आणि खासदारांनी काय केलं पाहिजे हे लोकांपर्यंत आपण काय सांगाल? सगळ्यात एकदम मूळ प्रश्न आपण विचारला की सगळ्यात पहिले लोकांना हे कळायला पाहिजे की खासदारांचे काय कर्तव्य आहे, आमदारांचे काय कर्तव्य आहे, नगरसेवकांचे काय कर्तव्य आहे, ग्रामपंचायतच्या सरपंचाचे व ग्रामपंचायत सदस्यांचे काय कर्तव्य आहे. आपण नगरसेवकांच्या पातळीचे कामं जर खासदारांकडून अपेक्षित करू तर हेही योग्य नाही आहे. आम्ही नगरसेवक पदाच्या निवडणुकीला सामोरं जातो, लोक महागाईचा प्रश्न ठेवतात. मला खरंच सांगा की नगरसेवकाचा महागाईशी कुठला संबंध आहे? म्हणून लोकांना एक तो ज्ञान नसतो की कुठले कर्तव्य कोणाचे आहे. खासदारांना त्यांनी हे विचारायला पाहिजे की रेल्वे आमच्या इथं या गावाला जाण्यासाठी सुविधा नाही आहे, आमचा शेतमाल या गावाला पोहोचवण्याच्या सुविधा नाही आहे, त्याकरता तुम्ही मालगाडीची व्यवस्था केली काय? आमचे नातेवाईक, आमचा व्यापार सुरतला आहे, अहमदाबादला आहे किंवा भोपाळला आहे, इंदोरला आहे, त्या ठिकाणकरता आम्हाला रेल्वे गाड्या सुरू करून द्या. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय, अमरावती रेल्वे स्टेशन कधी काळी डिमॉलिश करून त्या ठिकाणी हायवे बनवावा असे प्रस्तावसुद्धा देण्यात आलेले होते. परंतु आज त्या ठिकाणी मॉडेल स्टेशन उभं राहिलं. योगायोगानं तत्कालीन राष्ट्रपतींची साथ माननीय अडसूळ साहेबांना मिळाली आणि त्या साथीने मॉडेल स्टेशन उभं झालं. आज त्या ठिकाणून 1-2 नव्हे तर डझनानी गाड्या सुरू झाल्या. अमरावती शहराचं, अमरावती रेल्वे स्टेशनचं नाव देशाच्या नकाशावर आलं आहे आणि अतिशय समृद्ध असं स्टेशन ते झालेलं आहे. ही कर्तव्य असतात खासदारांची. खासदारांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता निधी आणावा, हे कर्तव्य खासदारांचे असतात. या गोष्टी लोकांनासुद्धा समजायला पाहिजे. हे काही 2% लोक असतात की त्यांच्या या भावना असतात की खासदार नाही प्रत्यक्ष भेटून वैयक्तिक कामं केले पाहिजे. खासदारांचं किंवा आमदारांचं वैयक्तिक काम करण्यावर कधीच भर नसायला पाहिजे. वैयक्तिक कामं हे स्थानिक पातळीवरचे नेते, वैयक्तिक दवाखान्याचे काम आहे, कुठं काही अडलं तहसीलमध्ये काम आहे, हे कामं स्थानिक पातळीचे नेते करत असतात. परंतु मोठ्या प्रमाणावरचे कामं खासदार व आमदार हे करत असतात. परंतु तुलनात्मकदृष्ट्या एक जनचर्चा अशी सुद्धा आहे की खासदारांचा संपर्क जरी जनतेचा नसला किंवा तो व्हावा लागत नसला तरी खासदाराचं जे किचन कॅबिनेट आहे ते तुलनात्मकदृष्ट्या चांगलं वर्क करत नाही अशी जनचर्चेत ओरड आहे. किचन कॅबिनेट म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी. माझ्या माहितीप्रमाणे की सगळ्या राजकीय पक्षांमध्ये शिवसेनेचाच पदाधिकारी हा अत्यंत लोकाभिमुख असतो. कारण का तो कधीही प्रस्थापित कुटुंबातून आलेला नसतो. तो सर्वसामान्य म्हणजे तुमच्या माझ्या घरातून जो शिवसैनिक समोर येतो त्याच्या कार्य करण्याच्या
क्षमतेवर शिवसेनेचे पदं दिले जातात आणि माझ्या तरी माहितीप्रमाणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सक्रिय व लोकाभिमुख आहे. 100% लोकांचं समाधान परमेश्वरसुद्धा करू शकत नाही. एक आणखी सूर असा आहे की कालपर्यंत शिवसेना आणि भाजपा हे एकमेकांचे सख्खे भाऊ आणि पक्के वैरी होते. मग आज तुम्ही नेमके फक्त आणि फक्त सत्तेसाठी एकत्र आला आहात का? शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आजपासून नाही, तो 1989 पासून ही युती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत भाजप नेते प्रमोदजी महाजन यांनी घडवलेली युती आहे. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जरी युती तुटली असेल तर दोघांची विचारधारा एक आहे. सर्व कार्यकर्त्यांचे पाय एकमेकात गुंफलेले आहे आणि आता हातात हात घालून जे निधर्मीपणाचा आव आणतात आणि देश तोडण्याची भाषा करतात, देशद्रोह्यांना शिक्षा होणार नाही अशा घोषणा करतात, यांच्या विरोधात देशभक्तांच्या या युतीला एकत्र येणं हे काळाची गरज आहे आणि या युतीलाच लोक पसंत करतात. वैयक्तिक शिवसेना किंवा भाजपा वेगळ्या वेगळ्या जर झाले तर लोकांना त्याचं दुःख होतं, परंतु युती झाली का लोकांना एक समाधान होतं आणि लोक युतीच्या बाजूने एक दिलाने काम करतात. हे आजपर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून लोकभावनेला समजून ही युती झालेली आहे आणि ही युती निश्चितपणे अभेद्य व अटूट आहे. एक वैयक्तिक प्रश्न आपल्याला आहे. विदर्भाचा राजा, आज आपण विदर्भाच्या राजाची संपूर्ण भारतामध्ये एक आगळीवेगळी मुहूर्तमेढ केलेली आहे. विदर्भाचा राजा म्हटल्यानंतर विदर्भाचा राजा आणि दिनेश बुब हे समीकरण जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतभर पोचलेलं आहे आणि विदर्भाच्या राजाचा एवढा चांगला आपण जो अमरावतीमध्ये एक ज्याला असं म्हणता येईल की अमरावतीला ज्यांनी ओळख प्राप्त करून दिलेली आहे, हा महोत्सव आपण दरवर्षी नित्यनेमानं साजरा करता. ह्याच्यासाठी लागणारं मनुष्यबळ, याच्यासाठी लागणारं फायनान्शियल डिपार्टमेंट आणि याच्यासाठी लागणारा म्हणजे आज जर आपण असा विचार केला की विदर्भाच्या राजाची मिरवणूक जर बघितली तर मुंबईलासुद्धा लाजवल असं वैभव विदर्भाच्या राजाने मिळवलेलं आहे. हे सगळं कसं शक्य होतं आपल्याला? लोकांमध्ये राहा, लोकांचे कामं करा, लोकभावनेला जपा आणि कुठलंही बळेजाव न करता, नाटक नौटंकी न करता जे फॅक्ट आहे सत्याच्या आधारावर चला. बरोबर लोक तुम्हाला पसंत करतील. लोक स्वतः जबाबदारीनं येतील, तुमच्या मिरवणुकीत जबाबदारीनं वागतील आणि इतरांनाही जबाबदारीनं वागण्यासाठी बाध्य करतील. कुठेही व्हॉलेंटियर्सवर खर्च करत नाही आम्ही, कुठेही त्याचं नियोजन करत नाही, नियोजनाची कुठलीही बैठक घेत नाही, कुठलंही फायनान्शियल प्लॅनिंग करत नाही. लोकांमध्ये उत्सव सुरू करतो, ऑटोमॅटिक लोकसहभाग येतो आणि ऑटोमॅटिकली कुठलीही क्रिएटिव्हिटी न करता हा लोकांचा उत्सव जरी माझ्या नावाने लागत असला तर याचा संबंध श्रेय अमरावती शहरातील, अमरावती जिल्ह्यातील जनतेला आणि अमरावती शहरातील जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांना जातं. कारण की गणेशोत्सव, एका गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता इतर गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी जे आमच्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहे, आझाद हिंद मंडळ, निळकंठ मंडळ, लक्ष्मीकांत मंडळ यांचे पदाधिकारी आमच्या मिरवणुकीला यशस्वी करण्याकरता झटतात. कारण की त्यांना हे माहीत आहे का ही दिनेश बुबची, विदर्भाच्या राजाची मिरवणूक नाही, ही आपल्या शहरातील, आपल्या गावाची मिरवणूक आहे. एवढी आपुलकी आम्ही आमच्या दैनंदिन व्यवहारातून निर्माण केलेली आहे आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते ही बाजू वर्षानुवर्ष 12ही महिने लोकांच्यामध्ये राहून जपतात. एक दुसरा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण कट्टर शिवसैनिक आहात, सुरुवातीपासून आपण शिवसेनेमध्येच होतात. मग नेमका असा काय प्रकार घडला की आपण शिवसेनेला रामराम ठोकला होता आणि पुनश्च आपल्या मायदेशी आला आहात? पहिलेच एक दुरुस्त करतो आपलं स्टेटमेंट की शिवसेनेला कधीच रामराम ठोकला नव्हता. काही वैयक्तिक कारणांमुळं किंवा काही गोष्टी सहन न झाल्यामुळं मी प्रवाहापासून थोडासा बाजूला झालो. एक विधानसभाही रागाच्या भरात लढून घेतली, परंतु विधानसभा संपली, परत मी माझ्या शिवसैनिकांमध्ये समरस झालो. परत लोकसभा आली. ज्यावेळेस मला जाणीव झाली की शिवसेनेला माझी आवश्यकता आहे म्हणून उद्धवजी माझ्या संपर्कात होतेच.
दरवर्षी दर 4-6 महिन्यांनी फोनवर माझं बोलणं व्हायचं. दर वर्षातून एकदा दोनदा किमान मी मातोश्रीवर माझं जाणं येणं राहायचं. परंतु आज खऱ्या अर्थानं शिवसेनेला माझी आवश्यकता असं मला वाटलं, म्हणून उद्धवजींच्या हाकेला ओ देऊन मी शिवसेनेत सक्रिय झालो. शिवसेनेत परत आलो हे बोलणं योग्य नाही, मी सक्रिय झालो हे म्हणणं योग्य राहील. आणि कट्टर शिवसैनिक आहे आणि मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, ज्यांनी जात पात धर्म पंथ याच्या व्यतिरिक्त सेवा हा धर्म आम्हाला शिकवला. सर्व जाती धर्मांची सेवा वैयक्तिक कामं आम्ही करत आलो. म्हणून आज माझ्या समवेत मुस्लिम, बुद्धिस्ट, ख्रिश्चन सर्व जाती धर्माचे लोक आहेत. आणि जोपर्यंत मी त्यांच्याशी चांगला वागेल, त्यांचे चांगला संबंध ठेवेल, निश्चितपणे ते माझ्यासोबत कुठल्याही बॅनरवर सोबत राहतील. आणि शिवसेनेत आता मी सक्रिय झालो आहे. आता निश्चितपणे मरेपर्यंत निष्क्रिय होणार नाही एवढी मी हमी देतो. तत्पूर्वी एक महिनाभरापूर्वी आपण राष्ट्रवादीचा एक मेळावासुद्धा आयोजित केला होता आणि ज्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी हजेरी लावली होती. तर नेमकं निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर महिनाभर आधीच हा मेळावा झाला होता. नेहरू मैदान इथे हा कार्यक्रम झाला होता. तर त्याच्यानंतरची ही जी आपली म्हणजे सक्रियतेची जी भूमिका आहे ती नेमकी त्याच्याशी काही संबंधित आहे? नाही, सांगतो ना. सगळ्यात मोठी भानगड अशी होती की मी शिवसेनेपासून थोडासा बाजूला होतो आणि मला मुंबईवरून राष्ट्रवादीच्या सर्व माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांनी तिथील बैठकीत विचारलं की अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे, तुमच्याजवळ योग्य उमेदवार नसेल तर मी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडतो. तर स्थानिक राष्ट्रवादीचे मोठे नेते संजयराव खोळके यांनी त्या बैठकीत असं सांगितलं की आपल्याकडे एक चांगला उमेदवार आहे, परंतु तो शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या मेंटॅलिटीचा आहे. त्याची मनस्थिती शिवसेना भारतीय जनता पक्षासारखी आहे. त्यावर पवारसाहेबांनी असं सांगितलं की त्याची मनस्थिती आपल्याकडून निवडणूक लढण्याची तयार करा आणि मग माझ्याकडे घेऊन या. आपण कुठेही ॲप्लिकेशन लावलं नाही राष्ट्रवादीच्या कधीही उमेदवारीसाठी. मी स्वतः ॲप्लिकेशन लावलं नाही. उलट पक्षी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी माझी मनधरणी करून मला मुंबईला, माझी त्याही वेळेस मनस्थिती नव्हती, परंतु दिनांक 12 मार्च रोजी मला माननीय उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दिनेश मी असं ऐकलं की तू राष्ट्रवादीच्याकडे लोकसभेच्या उमेदवारीसाठी ॲप्रोच झाला आहे. म्हटलं साहेब तुम्ही चुकीचं ऐकलं, ते लोक मला ॲप्रोच झाले हे सत्य आहे. तर आहे तिथंच थांबून जा, 15 तारखेला मातोश्रीवर ये. मी 12 मार्चपासून ही भानगड सोडून दिली आणि 15 मार्चला माननीय उद्धवजींची जाऊन भेट घेतली. त्यानंतरचा एपिसोड सगळ्यांना माहीत आहे. राहिला राष्ट्रवादीची सभा घेण्याचा विषय, तर राष्ट्रवादीची सभा स्थानिक लोकांनी घेतली होती आणि मला एक अपक्ष सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या मेळाव्याला आमंत्रण होतं. माझं त्या ठिकाणी भाषणसुद्धा झालं आणि अमरावती शहराची, अमरावती जिल्ह्याच्या समस्या त्या मेळाव्याच्या माध्यमातून मी मांडल्या. शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या, सिंचन सुविधांचा अभाव याच्याबद्दल समस्या मांडल्या. इतकाच तो विषय आहे. अमरावतीचं हे लाडकं व्यक्तिमत्व दिनेश भूप ज्यांच्याशी आपण दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि हे पण विचारलं की नेमकी त्यांची भूमिका राष्ट्रवादी संबंधात कशी होती. शिवाय विदर्भाच्या राजाचा उत्सव ते कसा साजरा करतात. शिवसेनेचे एक कट्टर समर्थक असलेले आणि सच्चे शिवसैनिक असलेले दिनेश भूप आज आपल्यासोबत होते. येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीचे आनंदराव विठोबा अडसूळ हे धनुष्यबाण या चिन्हावर आपली निवडणूक लढवित आहे. त्यांचं भाग्य येत्या 18 एप्रिल रोजी EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. आपण त्यांचे पदाधिकारी म्हणून दिनेश भूप यांना शुभेच्छा देऊया आणि निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करूया. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती दररोज बातम्यांनंतर निवडणूक रणसंग्राम 2019 हा कार्यक्रम बघायला विसरू नका. सोबतच प्रत्येक मोबाईलवर आणि प्रत्येक हातामध्ये आज वापरात असलेल्या मोबाईलवर आपण दररोज 24 तास
विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज हे न्यूज चॅनल लाईव्ह पाहत आहात. जसं आपण मोठमोठे चॅनल हे लाईव्ह बघतो, तसंच विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज हे चॅनलसुद्धा आता गुढीपाडव्याच्या पावन पर्वापासून लाईव्ह झालेलं आहे. कुठेही कधीही केव्हाही पाहत राहा, फक्त आणि फक्त विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार. लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण. मस्त नेते आणि त्रस्त जनता. काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हम आ रहे हैं आपकी समस्या जानने के लिए. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती.